राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहकांनी जागरूक राहून हक्कांचा वापर करावा. श्रीमती कविता चव्हाण. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती कविता चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना मार्गदर्शन केले. ग्राहकांनी आपल्या तक्रारी स्वतः ऑनलाईन किंवा कार्यालयात येऊन दाखल कराव्यात. यासाठी प्रशासन पूर्णतः सहाय्य करण्यास तयार आहे, असं त्यांनी सांगितले. ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करताना ग्राहक कोण असतो व त्याचे हक्क कोणते आहेत याबद्दल देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली. जागरूक ग्राहकच योग्य निवारण मिळवू शकतो, असा संदेश त्यांनी दिलाय. नमस्कार. आपण नाशिकच्या ग्राहक तक्रार निवारण आयोग इथे ऑफिसमध्ये आहोत. कविता चव्हाण मॅडम आपल्या सोबत आहेत. त्या आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की ग्राहकांना नेमकी तक्रार नोंद कशी करायची आहे, ग्राहकांनी जागरूक कसं व्हावं याबद्दल ते थोडक्यात माहिती देतील. नमस्कार, मी कविता चव्हाण, सदस्य नाशिक जिल्हा ग्राहक आयोग. सर्वप्रथम आज राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. स्वातंत्र्यानंतर तब्बल 40 वर्षांनी ग्राहक संरक्षण कायदा 86 मध्ये संमत होऊन 87 ला अंमलात आला. त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी होत काही गोष्टींची कमतरता राहिली, ते परत अमेंड करून पुन्हा लास्ट अमेंडमेंट 2019 ला झाली. सध्या काय आहे की आता ग्राहक म्हणजे काय हे आधी त्यांना कळलं पाहिजे. ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जी एखादी गोष्ट विकत घेते किंवा समोरच्या व्यक्तीकडून सेवा घेते आणि त्या सेवेसाठी ती काहीतरी मोबदला देते. तो अंशिक मोबदला आता देईल किंवा भविष्यात देणार असेल आणि अशी व्यक्ती ग्राहक होते. परंतु एखादा मोबदला किंवा सेवा घेताना ती पुनर्विक्रीसाठी किंवा व्यवसायासाठी जो सेवा घेतो तो ग्राहक होत नाही, परंतु ती पुनर्विक्री किंवा पुनर्व्यवसाय हे जर तो उदरनिर्वाहाचं साधन म्हणून करणार असेल तर तो ग्राहक होतो. परंतु आणि पुन्हा ती सेवा जर त्याला मोफत मिळत असेल किंवा एखादी वस्तू जर मोफत मिळत असेल तर तो ग्राहक होत नाही. परत तक्रार कोण करू शकतो? तक्रार स्वतः तक्रारदार, जो त्याची फसवणूक झालेली असते एक तर तो करू शकतो किंवा त्याचं जर निधन झालं असेल तर त्याचे वारस करू शकतात. तक्रारदार अल्पवयीन असेल तर त्याच्या वतीने त्याचे पालक करू शकतात. त्याच्यानंतर राहिलं कार्यपद्धती कशी आहे, तर तक्रार दाखल करण्यासाठी तुमचं कथन तुम्हाला आधी द्यावं लागेल की कुठून कधी वस्तू घेतली, कोणत्या तारखेला घेतली, काय फसवणूक झाली, ते कथन. त्याच्यासोबत तुम्ही त्यांच्याकडून सेवा घेतल्याचं तुमच्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे. कुणाकडून तुम्ही काही विकत घेतलं त्यांचं बिल असावं, ते खराब निघालं त्याचे काही फोटोग्राफ्स किंवा खराब निघालं तर त्याचं वर्णन काय, ते सगळं फाईल तुम्हाला ग्राहक न्यायालयात करावं लागतं. आणि ग्राहक न्यायालयात दाखल केल्यानंतर 21 दिवसात ते आम्हाला ॲडमिट करायची असते. जर नाहीच ॲडमिट झाली तर ती डीम्ड ॲडमिट होते आफ्टर 21 डेज. त्याच्यानंतर ॲडमिट झाल्यानंतर आम्ही सामनेवाल्यांना ज्यांच्या विरुद्ध तक्रार केलेली असते त्यांना आम्ही नोटीस काढतो. ती नोटीस पोस्टामार्फत किंवा मान्यताप्राप्त कुरिअर करून काढली जाते आणि आता ई दाखल असल्यामुळे ती तुम्हाला मेलने पण सर्व करता येते नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर यायला वेळ नसेल तर त्याला ऑनलाईन पण तक्रार दाखल करता येते, परंतु ऑनलाईन केल्यानंतर त्यांना त्या तक्रारीची प्रत 3 दिवसात आयोगासमोर आणून द्यावी लागते आणि तक्रार चालवण्यासाठी त्याला स्वतः बोलत द्यावं लागतं. बरं, तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदाराला वकील लावण्याची गरज नसते, तो स्वतः इन पर्सन दाखल करू शकतो आणि त्याला जर काही अडचणी आला तर त्याला कॉपरेट करतात. यामध्ये असंच होत आहे की प्रत्येक तक्रारदाराला असं वाटतं की आपल्याला वकील नेमणूक करूनच हे कामकाज करता येऊ शकतं. मेन उद्देश असा आहे, हे न्यायालय ग्राहकांसाठी आहे. ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा आयोग आहे. त्याच्यामुळे त्यांना काही अडचण आली असं गरजेचं नाही त्यांनी वकील लावलाच पाहिजे. आणि रेग्युलर कोर्टासारखी याची क्लिष्ट पद्धत पण नाही. समरी प्रोसिडिंग आहे, 90 दिवसात केस निकाली काढायची असते. फक्त त्यात मीनवेल काही इम्प्लिमेंट्स काही आले, काही अडचणी आल्या तर ते प्रॉब्लेम होतं, पण समरी प्रोसिडिंग आहे असल्यामुळे आपल्याला 90 दिवसात निकाली काढायची असते. त्याच्यामुळे तक्रारदाराने स्वतः, आमच्याकडे आता बऱ्याच कंप्लेंट्स आहेत इन पर्सन दाखल आहेत, स्वतः तक्रारदार दाखल करू शकतात. आपण बघू शकतो की म्हणजे ग्राहकांनी या संदर्भात डायरेक्ट ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये संपर्क केला किंवा ऑनलाईन पद्धतीने जरी तक्रार नोंद केली तर ही चालू शकते. राष्ट्रीय दिनाच्या
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.